श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। अधिक मासामध्ये येणारे शुक्ल पक्षात जी एकादशी येते ते एकादशीचं नाव आहे पद्मिनी एकादश किंवा कमला एकादश। ह्या एकादशीच्या निमित्ताने आज आपण ह्या एकादशीचं महत्त्व पाहणार आहोत आणि विशेष करून ते अधिक मासात आलेले आहेत, त्याच्यामुळे त्या एकादशीला खूपच असं अनन्यसाधारण महत्त्व आहे। आणि जे अधिक मास येतो हा 36 महिन्यानंतर येतो, 3 वर्षानंतर येतो आणि ह्या अधिक मासाला खूपच याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात, मलमास असंही म्हणतात। म्हणजे ज्या माणसाकडून 3 वर्षामध्ये जर काहीच जप तप दान पुण्य हवन असं काही झालं नसेल आणि त्याने जरी ह्या अधिक मासामध्ये जर काही पुण्य हवन केलं, जप केलं, तप केलं, तीर्थाटन केलं, दान केलं तर त्याचं पुण्य हे अधिक पटीनं येतं, म्हणून याला अधिक मास असं नाव आहे। आणि या अधिक मासाला असं विशेष महत्त्व आहे आणि अधिक मासानिमित्त भगवान संत तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिलेला आहे आणि ते अभंग पण खूप अधिक मासाचं असं महत्त्व सांगणार आहे। अधिक मास आला पवित्र महान, हरिनाम घेता पावे जीवन्यान। अधिक मास आला पवित्र महान, हरिनाम घेता पावे जीवन्यान। जप तप दान करा भावे भवती, जप तप दान करा भावे भक्ती, पुरुषोत्तम मिळे चित्तशांती। गीता भागवत श्रवण करावे, विठ्ठल नाम उजाळावे। तुका म्हणे हा महिना थोर, हरिभजनी होई भवसागर पार। तर विठ्ठल नामामध्ये विठ्ठल नामानं आपलं चित्त शुद्ध करा आणि आपलं आयुष्य उजाळून टाका। अशा प्रकारे हे अधिक मासाचं जे महत्त्व आहे ते खूपच सर्व शास्त्रांनी सांगितलेलं आहे। अधिक मासाला खूपच महत्त्व आहे आणि ह्या महिन्यामध्ये आपण जप तप हवन ज्ञान भक्ती वैराग्य ग्रंथ वाचन पारायण तीर्थाटन असं केलं पाहिजे आणि त्याचा अधिकाधिक आपल्याला त्याचा फायदा आपल्याला शेवटी जेव्हा आपण मरणासन्न अवस्थेत असतो अशा वेळेस मनुष्याला त्या भक्ती केलेलं संपूर्ण श्रेय मिळतं आणि त्या मनुष्याचं या जन्मामधून एक कर्तव्य आणि त्या जन्माचा तो कृत्य होतो। अशा प्रकारे या पुण्यकर्माचा हा भाग आहे एकादश करणं, एकादशीचं महत्त्व ऐकणं, वाचणं, सांगणं। तर हे असे पुण्यकर्म आहेत, त्याच्यामध्ये हे सगळ्यात श्रेष्ठ असं या एकादशीचं पुण्यकर्म आहे आणि ते अधिक मासामध्ये आलेली ही जी एकादशी आहेत ती पद्मिनी एकादशी आहेत। या एकादशीला पद्मिनी एकादश का म्हणतात तर त्याचं जे संक्षिप्त जी कहाणी आहे ते आता आपण सांगणार आहेत। तर धनुर्धर अर्जुनाने विचारले, भगवान अधिक पुरुषोत्तम मासाच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते आणि तिचा विधी कसा आहे सविस्तर सांगण्याची कृपा करावी। तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पार्था, अधिक मासाच्या शुक्ल पक्षात पद्मिनी एकादशी येते। ही अनंत प्रदान करणारी असून या एकादशीच्या व्रताने मनुष्य वैकुंठात जातो। ही महापापांची नाश करणारी तसेच भक्ती व मुक्ती प्रदान करणारी आहे। या व्रताचा विधी पुण्यफळ व गुण लक्षपूर्वक ऐका। तर हे एकादशीचं सांगितलं ते महत्त्व आहे, ते कसं महत्त्व आहे त्याचं पुण्यफळ कसं आहे ते सांगतात भगवान सांगतात। हे व्रत दशमीला सुरू करावे। एकादशीला पहाटे नित्यकर्मातून निवृत्त होऊन पुण्यक्षेत्री सर्वांगाला माती तीळ दर्भ आणि आवळ्याचे चूर्ण लावून विधिवत स्नान करावे। ह्या एकादशीच्या दिवशी मनुष्यानं सकाळी उठलं पाहिजेत आणि उठल्यानंतर मनुष्याचे नित्यकर्म असावेत। प्रत्येक माणसाचं उठल्या एक नित्यकर्म असतं। जेव्हा आपण तो उठून बसतो अंतरुणावर तेव्हा तो आपलेच हात पुढं करतो आणि हातावरच आपण पहिलेच एक मंत्र म्हणतो, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मुले सरस्वती, कर्मते गोविंदा, प्रभाते कर दर्शन। तर अशा प्रकारे या मंत्राचा जप करून तसंच नंतर आपण पृथ्वीला क्षमा याचना करतो आणि पृथ्वी मातेवर पाय ठेवण्यापूर्वी आपण मंत्र म्हणतो। तर त्याही मंत्राचा उच्चार आपण पृथ्वीला नमस्कार करावा आणि समुद्र वैष्णवी देवी पर्वत सन्मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्य पदस्पर्श क्षमस्वमे असं पृथ्वी माताला नमन करून आपण पृथ्वीवर पाय ठेवा, अंतरणावरून खाली पाय ठेवावा। अशा प्रकारे
माणसाचा हा दिनचर्या असावी असं भगवंतांचे इथं सांगणं आहे का प्रत्येक माणसाचं सकाळची एक दिनचर्या असावी. दिनचर्या ही विधिवत करावी. तर उठल्यापासून तर झोपेपर्यंत माणसाचे जेव्हा माणसाचा तो प्रहर असतो त्या अष्टप्रहरामध्ये बी भगवंताचं नाम सतत घ्यावं असं सर्व शास्त्र सांगतात. तर त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण नित्यकर्मातून होऊन शुद्ध स्नान करून आणि एक प्रार्थना करावी. ती प्रार्थना अशी, हे मृत्तिके तुला नमस्कार असो, तुझ्या स्पर्शाने माझे शरीर पवित्र होवो, सर्व औषधाने परिपूर्ण असणारे आणि पृथ्वीला पवित्र करणारे तू मला शुद्ध कर. ब्रह्मदेवाच्या थुंकीतून जन्म घडणारे मृत्युका तू माझ्या शरीराला स्पर्श करून मला पवित्र कर. हे शंख चक्र गदाधारी देवादिदेव जगन्नाथ आपण मला स्नानाची आज्ञा द्यावी. म्हणजे अशा प्रकारे आपण भगवंताची प्रार्थना करावी आणि अंगाला माती आणि आवळीचं चूर्ण लावून आपण स्नान करावं. असं विधिवत आहेत. ज्यांना शक्य नाही त्याने मानस पूजा करावी आणि मानस पूजा करून आपण स्नान करावं. ते बी भगवंताला अर्पण होतात. मनोभावे जी सेवा करतात ते भगवंताला अर्पण होते. यानंतर वरुण मंत्राचा जप करून पवित्र तीर्थाचे स्मरण करीत एखाद्या पवित्र जलशाया स्नान करावे. स्नानानंतर स्वच्छ व सुंदर वस्त्र परिधान करून संध्यात व तर्पण करावे. यानंतर मंदिरात जाऊन धूप दीप पुष्प नैवेद्य केशरी इत्यादी भगवंताची पूजा करून भगवंतापुढे नृत्य गायन करावे. भक्तगणासह भगवंतापुढे पुराणाची कथा ऐकावी. अधिक मासाच्या शुक्ल पक्षातील पद्मिनी एकादशीचे व्रत निर्जल करावे. जर निर्जल राहण्याची क्षमता नसेल तर जलपान किंवा अल्पाहाराने व्रत करावे. रात्री भगवंतापुढे स्मरण चिंतन नृत्य गायन करीत जागरण करावे. प्रत्येक प्रहरात श्रीहरीची अथवा श्री महादेवाची पूजा करावी. इथं दोन्ही सांगितलं, श्रीहरीची पूजा करावी किंवा मग महादेवाची पूजा करावी. दोन्ही एकच आहेत. तसं माणसाचं उजवं अंग आणि डावं अंग हे वेगळं नाहीत. म्हणायला उजवं आणि डावं आहेत पण ते एकच आहेत. तसं भगवान श्रीहरी काय आणि भगवान महादेव काय हे एकच आहेत. द्वादशीच्या सूर्यातापर्यंत जागरण करावे. मग स्नान करून ब्राह्मणाने जेवू घालावे. अशा प्रकारे विधिवत भगवंतांनी पूजा आणि व्रत करतात. त्यांचा जन्म सार्थक होतो आणि इहलोकी ते अनेक प्रकारचे सुख उपभोगून शेवटी वैकुंठात जातात. हे पार्थ, मी तुला एकादशी व्रताचा संपूर्ण विधी सांगितला. आता ज्यांनी पद्मिनी एकादशीचे व्रत भक्तिभावाने केले आहे त्यांची कथा सांगतो. या एकादशी व्रत ज्यांनी भक्तिभावाने केलेले आहेत त्यांची जी कथा आहे ती खूप मनोहर आहे. एकदा ही सुंदर कथा पुलस्त मुनीने देवर्षी नारदांना सांगितली होती. म्हणजे रावणाचे वडील पुलस्त मुनी यांनी नारदांना सांगितली होती. तर ते एकदा कार्तवीर्याने रावणाला आपल्या कारागृहात बंदिस्त केले. पुलस्त्य मुनीने कार्तवीर्याला विनंती करून रावणाला सोडवलेत. कार्तवीर्याने भगवान महादेवाच्या मुलाने रावणाला बंदिस्त करून टाकले. घटना ऐकून देवर्षी नारदाने पुलस्त मुनींना विचारले, मुनीश्वर, ज्यांनी सर्व देवासह इंद्राला जिंकले होते त्या मायावी रावणाला कार्तवीर्याने कशा प्रकारे जिंकले ते मला सांगण्याची कृपा करावी. यावर पुलस्त मुनी म्हणाले, हे नारद, पूर्वी कृतवीर नामक राजा राज्य करीत होता. तो राजाला 100 राण्या होत्या. त्याच्यापैकी एकीलाही राज्यकारभार सांभाळणारा पुत्र नव्हता, सत्पात्र पुत्र नव्हता. म्हणून राजाने आदराने पुरोहितांना बोलावले आणि पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला, परंतु हाती अपयशच आले. हा कृतवीर नामक राजा करीत होता. हा शंकराचा मुलगा नव्हता, चुकून शंकराचा मुलगा म्हणतो मी. कृतवीर्य नामक राजा राज्य करीत होता. त्या राजाला 100 राण्या होत्या. त्याच्यापैकी एकीला हे राज्यकारभार सांभाळणारा सत्पात्र पुत्र नव्हता. म्हणून राजाने आदराने पुरोहितांना बोलवले आणि पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला. ज्याप्रमाणे दुःखी माणसाला भोग निरस वाटतात त्याचप्रमाणे स्वतःचे राज्य पुत्रविना दुःखात वाटत होते. शेवटी तपाद्वारे सिद्धी मिळेल असे समजून तो तपश्चर्येसाठी वनात निघून गेला. त्याची पत्नी देखील म्हणजे हरिश्चंद्र राजाची सुकन्या प्रमादा आणि हा कृतवीर्य नामक राजा हे वस्त्रालंकार त्याग करून पतीसह गंधमादन पर्वतावर निघून गेले. तेथे दोघांनी 10,000 वर्षे तपश्चर्या केली, परंतु सिद्धी मिळाली नाही. राजाचे अस्थिपंजर झाल्याचे शरीर पाहून प्रमादाने नम्रपणा महासती अनुसया मातेला विचारले, माझ्या पतिदेवांना पुत्रप्राप्तीसाठी 10,000 वर्षे तपश्चर्या केली, परंतु अजूनही भगवान प्रसन्न झाले नाहीत. याचे काय कारण असावे? म्हणजे त्या दोघांनी
पती पत्नी दोघंही गेले, पण राजानं 10,000 वर्ष तपश्चर्या केली, त्याचे शरीर अस्थिपंजन झाले तरी देव प्रसन्न झाला नाही. तेव्हा पद्मिनीनं विचारलं, त्यांच्या त्या पत्नी होती त्यांनी विचारलं, हरिश्चंद्र राजसूत्याने प्रमादा हिने विचारलं का अनुसूया मातेला विचारलं तर माझ्या पतिदेवाने पुत्रप्राप्तीसाठी 10,000 वर्ष केली, तपश्चर्या केली, परंतु भगवान प्रसन्न झाले नाहीत. यावर अनुसूया माता म्हणाले, अधिक मलमास जो 36 महिन्याने एकदा येतो त्या 2 एकादशी असतात, त्यापैकी शुक्ल पक्षातील एकादशीचं नाव म्हणजे पद्मिनी, आजची जी पद्मिनी एकादशी, आणि कृष्ण पक्षातील एकादशी नाव आहे परमा, याच्यानंतर येणारे. याच्या विधिवत व्रत केलेले भगवान तुला अवश्य पुत्र देतील. यानंतर अनुसूया मातेने व्रतविधी सांगितला. राणीने विधिवत एकादशीचे व्रत आणि रात्री जागरण केले. यामुळं भगवान श्री विष्णू तिच्यावर खूप प्रसन्न झाले आणि वरदान मागायला सांगितले. राणी म्हणाली, आपण हे वरदान माझ्या पतीला द्यावेत. ते ऐकून भगवान म्हणाले, प्रमादा एकादशीचा मास मला खूप प्रिय आहे, त्यातही एकादश तिथी मला अत्यंत सर्वाधिक प्रिय आहे. या एकादशीचे व्रत तू विधिवत केलेस म्हणून मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. मग श्रीहरी राजाला म्हणाले, राजेंद्र तू स्वइच्छेनं वरदान माग, कारण तुझ्या पत्नीनं मला प्रसन्न केले आहे. भगवंताची मधुरवाणी ऐकून राजा म्हणाला, भगवान आपण मला सर्वात श्रेष्ठ, सर्वाद्वारे पूज्य आणि आपणा व्यतिरिक्त देव, दानव व मनुष्याकडूनही जिंकला न येणारा उत्तम पुत्र देण्याची कृपा करावी. त्या हरिश्चंद्र राजाची मुलगी प्रमादा आणि ते राजा कृत्यवीर्य राजा यांनी या तपश्चर्याचं फळ म्हणून काय मागितलं तर एक उत्तम सद्गुणी असा पुत्र मागितला का जो राज्यही कराल आणि तो कोणाकडूनही जिंकणार पण नाहीत. अशा प्रकारे वर मागितला आणि श्रीहरीने तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. त्यानंतर राजा राणी आपल्या राज्यात परतले. मग त्याच्याच घरी कार्तिवीर्याचा जन्म झाला. कार्तिवीर्य भगवंता व्यतिरिक्त सर्वासाठी अजिंक्य होते म्हणून त्याने रावणाला जिंकले होते. हा सर्व पद्मिनी एकादशीच्या व्रताचा प्रभाव होता. इतके बोलून पुलस्त मुनीने तेथून प्रस्थान केले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पंडुनंदन अर्जुन, मी हे अधिक मलमासातील शुक्ल पक्षाच्या एकादशीचे विधिवत व्रत सांगितले. जो मनुष्य हे व्रत करतो तो वैकुंठात जातो. असं भगवान श्रीकृष्णाने ह्या एकादशीला, ह्या कमला एकादशीला असं एवढं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि ह्या पद्मिनी एकादशीचं असं एक सार सांगितलं की ही एकादशीचा व्रत जो अनन्य भावाने करीत तो वैकुंठात जाईल. असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ह्या एकादशीचं महत्त्व सांगितलं. आज आपण इथंच थांबू. जय हरी.